आपल्या आयुष्यामध्ये ठेवले तरी काय? अहो, आपलं जीवन आहे तोवर आपल्या स्वतःसाठी जगून घ्या. आपल्या मित्रपरिवारांना, आपल्या फॅमिलीला वेळ द्या. अहो, आपण जिवंत आहोत तोवरच स्वतःसाठी नाही जगलं तर मरणानंतर आपला हा पैसा, संपत्ती आपण वरती तर घेऊन जाणार नाही आहोत ना. त्याचंच एक छोटंसं उदाहरण आपण पाहूया. एका माणसाची अंतिम वेळ जवळ आली आणि यमराज त्याच्या समोर येऊन उभे ठाकले. यमराजांनी त्याला बोलले, अरे चल, आता आपल्याला जावं लागेल. तेव्हा त्या माणसाने म्हटलं की माझ्या सगळ्या पैशाला तू ठेव, माझी सगळी संपत्ती तुझ्याजवळ ठेव, पण मला अजून वाढवून 5 वर्ष दे. तेव्हा यमराज बोलले, अरे तुझी 5 वर्ष मी देऊन तुझी संपत्ती मी घेऊन काय करू? मला पैशाची काही कमी नाही आहे, तू चल माझ्यासोबत. तेव्हा विनवणी करून त्याने 2 मिनिटे मागितली. यमराज हसून बोलले, आता इतकी वर्ष तू जगला नाहीस आणि ह्या 2 मिनिटामध्ये तू जगून काय करणार आहेस? आणि ही 2 मिनिट तू कशी जगणार आहेस? त्यावेळेस तो म्हटला, मी तर जगलो नाही, पण पुढच्या आपल्या पिढीला तरी मी एक चांगला संदेश तर लिहून ठेवू शकतो. आणि त्याने एका कागदावर एक छान असं वाक्य लिहिलं आणि त्यात बोललं की पैसे कमवा, पण स्वतःसाठी मात्र थोडा वेळ काढा. स्वतःसाठी जगा, आपल्या फॅमिलीसाठी जगा, स्वतःला खुश ठेवा. माणसाने आयुष्यात येऊन पैसा वरती घेऊन जायचं नाही. त्यामुळे आपण पैसे तर कमवा, कारण पैसा हा गरजेचाही आहे, पण स्वतःला खुश ठेवा आणि आहे त्यामध्ये सुखी राहायला शिका.